दररोजच्या आहारातील 10 पदार्थ जे त्वचा उजळ आणि हेल्दी ठेवतात. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजकाल अनेक जण चेहरा गोरा आणि तजेलदार दिसण्यासाठी महागड्या क्रीम्स, फेशियल्स आणि ट्रीटमेंट्स करतात. पण खरं सांगायचं तर त्वचेचा खरा ग्लो हा बाहेरून नाही तर आपल्या आहारातून आणि लाईफस्टाईल मधून येतो. शरीरात योग्य पोषण नसेल, पचन व्यवस्थित नसेल किंवा झोप आणि सवयी चुकीच्या असतील तर चेहरा निस्तेज, पिंपलयुक्त किंवा थकलेला दिसू शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही नैसर्गिक पदार्थ जे त्वचेचा तजेला वाढवण्यासाठी आतून कशी मदत करतात ते सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही टाळावं हेही सांगणार आहे जे बहुतेक लोक नकळत रोज करत असतात. हळदीचे दूध त्वचेसाठी कसे मदत करते? उपाय नंबर 1, हळदीचे दूध. हळदीचे दूध, टर्मरिक मिल्क हे पारंपरिक पण वैज्ञानिक दृष्ट्या उपयुक्त पेय आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास ते त्वचा रोगप्रतिकार शक्ती आणि शरीराच्या आतल्या सुजेसाठी फायदेशीर ठरू शकते. सूज, इन्फ्लमेशन कमी करते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो अँटी इन्फ्लेमेटरी आहे. शरीरात सूज कमी झाली की पिंपल्स, लालसरपणा आणि त्वचेतील इरिटेशन कमी दिसते. अँटीऑक्सिडंट प्रोटेक्शन देते. कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे फ्री रॅडिकल्स पासून त्वचेचे संरक्षण करून एजिंग प्रोसेस हळू करते आणि त्वचा तजेलदार ठेवते. कोलॅजन सपोर्ट करते. हळदीतील गुणधर्म कोलॅजन ब्रेकडाऊन कमी करण्यास मदत करतात. कोलॅजन मजबूत राहिलं तर त्वचा फर्म आणि स्मूथ दिसते. ॲक्ने आणि स्किन इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते. हळद नॅचरल अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे शरीरातील इन्फेक्शन्स कमी होण्यास मदत होते. यामुळे ॲक्ने टेंडन्सी कमी होऊ शकते. झोप सुधारते. त्वचा सुधारते. रात्री कोमट हळदीचे दूध घेतल्याने रिलॅक्सेशन मिळते. चांगली झोप मिळाली की त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसतो. कसे घ्यावे? 1 ग्लास कोमट दूध, चिमूटभर हळद. हवे असल्यास थोडी काळी मिरी ऍब्सॉर्प्शन वाढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी घेणे योग्य आहे. काळजी काय घ्यावी? जास्त प्रमाणात हळद घेऊ नका. ऍसिडिटी, गॉल ब्लॅडर स्टोन किंवा ॲलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. रोज खूप गोड करून पिऊ नका. उपाय नंबर 2, मनुके. मनुके त्वचा आणि शरीरासाठी कसे मदत करतात? मनुके हे लहान दिसणारे पण पोषण मूल्यांनी भरलेले ड्रायफ्रूट आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचेचा तजेला वाढवण्यास आणि शरीराची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत. मनुक्यांमध्ये आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रक्तातील हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणि फ्रेशनेस दिसू शकतो. त्वचेची चमक वाढवते. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स कमी करून त्वचा डल होण्यापासून वाचवतात. नियमित सेवन केल्यास त्वचा थोडी तजेलदार दिसू शकते. पचन सुधारते. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये फायबर असते. पचन चांगले की टॉक्झिन्स कमी तयार होतात आणि त्याचा फायदा त्वचेलाही होतो. हायड्रेशन आणि एनर्जी. मनुके शरीराला नॅचरल एनर्जी देतात आणि थकवा कमी करतात. थकवा कमी झाला की चेहऱ्यावरही फ्रेशनेस दिसतो. मनुके कसे घ्यावे? 4 ते 6 मनुके रात्री पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी खा आणि ते पाणीही पिऊ शकता. काळजी कोणी घ्यावी? डायबेटीस किंवा वेट कंट्रोल असेल तर प्रमाण मर्यादित ठेवावे. जास्त प्रमाणात घेतल्यास शुगर इनटेक वाढू शकतो. उपाय नंबर 3, दही. हे प्रोबायोटिक फूड आहे, म्हणजेच त्यात चांगले जिवंत जीवाणू असतात जे पचन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. गट हेल्थ सुधारते. त्वचा सुधारते. दहीतील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात. जेव्हा पचन व्यवस्थित असते
तेव्हा शरीरातील टॉक्झिन्स कमी होतात आणि चेहरा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसू शकतो. पिंपल्स आणि सूज कमी करण्यास मदत. दही शरीरातील इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करतो. यामुळे ऍक्ने टेंडन्सी आणि लालसरपणा कमी होण्यास सहाय्य मिळू शकते. त्वचेला पोषण देते. दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी असतात. हे त्वचेचा टेक्स्चर सुधारून सॉफ्टनेस वाढवतात. शरीराला थंडावा देते. दही नैसर्गिकरित्या कूलिंग आहे. उन्हाळ्यात किंवा बॉडी हीट जास्त असल्यास त्वचेवरील इरिटेशन कमी करण्यास मदत होते. दही कसे खावे? दुपारच्या जेवणात 1 वाटी साधे दही साखर न घालता किंवा हलकं मीठ किंवा भाजलेले जिरे घालून खावे. काळजी कोणी घ्यावी? रात्री उशिरा दही टाळावे. कफ किंवा सर्दी टेंडन्सी असल्यास दही टाळावे. खूप आंबट दही रोज घेऊ नये. उपाय नंबर 4. बदाम. बदाम त्वचा आणि शरीरासाठी कसे मदत करतात? बदाम, आल्मंड्स हे पोषण मूल्यांनी भरलेले ड्रायफ्रूट आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचेची चमक वाढवणे, मेंदूला ऊर्जा देणे आणि शरीराला ताकद देणे यासाठी मदत करू शकते. त्वचेला नैसर्गिक ग्लो देते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते. हे अँटीऑक्सिडंट त्वचेला फ्री रॅडिकल्स पासून वाचवते आणि त्वचा मऊ, तजेलदार दिसण्यास मदत करते. एजिंग प्रक्रिया मंदावते. व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स त्वचेतील ड्रायनेस कमी करतात. यामुळे फाईन लाईन्स आणि डलनेस कमी दिसू शकतो. मेंदू आणि एनर्जीसाठी फायदेशीर. बदामातील हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन शरीराला स्टेडी एनर्जी देतात. थकवा कमी झाला की चेहऱ्यावर फ्रेशनेस दिसते. त्वचेचा टेक्स्चर सुधारते. नियमित प्रमाणात बदाम घेतल्याने त्वचा आतून नरिश होते आणि सॉफ्टनेस वाढतो. कसे खावे? 4 ते 5 बदाम रात्री पाण्यात भिजवा. सकाळी साल काढून खा. जास्त प्रमाण टाळावे. काळजी कोणी घ्यावी? वजन कमी करत असाल तर प्रमाण नियंत्रित ठेवावे. ॲलर्जी असल्यास टाळावे. उपाय नंबर 5. आवळा. आवळा त्वचा आणि शरीरासाठी कसा मदत करतो? आवळा हा व्हिटॅमिन सी चा खूप चांगला नैसर्गिक स्रोत आहे. नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचेचा तजेला वाढवण्यास, केस मजबूत ठेवण्यास आणि इम्युनिटी सुधारण्यास मदत होऊ शकते. त्वचा उजळ आणि तजेलदार ठेवतो. आवळ्यातील व्हिटॅमिन सी कोलॅजन तयार होण्यास मदत करते. कोलॅजन चांगले असेल तर त्वचा टाईट, स्मूथ आणि ग्लो दिसतो. अँटीऑक्सिडंट प्रोटेक्शन. आवळा फ्री रॅडिकल्स कमी करून त्वचेचे एजिंग स्लो करण्यास मदत करतो. डाग आणि डलनेस कमी दिसण्यास सहाय्य होऊ शकते. रक्तशुद्धी आणि डिटॉक्स. आवळा शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यास मदत करतो. जेव्हा शरीर आतून स्वच्छ असते तेव्हा चेहऱ्यावर नैसर्गिक फ्रेशनेस दिसतो. पिंपल्स कमी करण्यास मदत करतो. आवळ्याचे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेतील सूज कमी करण्यास सहाय्य करतात. आवळा कसा घ्यावा? सकाळी 1 छोटा आवळा किंवा 10 ते 15 ml आवळा ज्यूस पाण्यात मिसळून घ्यावे. मुरंबा घेताना साखर कमी असलेला निवडावा. काळजी कोणी घ्यावी? जास्त ऍसिडिटी असेल तर रिकाम्या पोटी घेऊ नये. खूप जास्त प्रमाणात रोज घेऊ नये. उपाय नंबर 6. हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या त्वचा आणि शरीरासाठी कशा मदत करतात? हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, शेपू, चाकवत या पोषण मूल्यांनी भरलेल्या असतात. नियमित आहारात घेतल्यास त्वचेचा तजेला वाढविणे, रक्तशुद्धी, शरीराची आणि ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. रक्ताची गुणवत्ता सुधारतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिड भरपूर असते. हे हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणि फ्रेशनेस दिसतो. त्वचेला नॅचरल डिटॉक्स. पालेभाज्यांतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्झिन्स कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि हेल्दी दिसू शकते. व्हिटॅमिन ए आणि सी मुळे स्किन रिपेअर
या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. हे त्वचेतील डॅमेज रिपेअर करून त्वचा स्मूथ ठेवण्यास मदत करते. हायड्रेशन आणि फ्रेशनेस. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, यामुळे त्वचा कोरडी न राहता हायड्रेटेड दिसते. कसे घ्यावे? आहारातून आठवड्यातून 3 ते 4 वेळा पालेभाज्या जसे की पालक, मेथी भाजी याचे सूप किंवा पराठा स्वरूपात ही घेऊ शकता. जास्त तेल आणि मसाले टाळावे. काळजी कोणी घ्यावी? थायरॉइड समस्या असल्यास कच्च्या पालेभाज्या जास्त प्रमाणात टाळाव्या. नेहमी नीट धुवून आणि शिजवून खावे. टोमॅटो त्वचा आणि शरीरासाठी कसा मदत करतो? उपाय नंबर 7. टोमॅटो त्वचा आणि शरीरासाठी कसा मदत करतो? टोमॅटो हा रोजच्या आहारातील साधा पण खूप उपयुक्त पदार्थ आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचेचा तजेला वाढवणे, टॅनिंग कमी करणे आणि शरीराला अँटीऑक्सिडंट्स देण्यासाठी मदत करतो. त्वचेला नॅचरल ग्लो देतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो. हा सूर्यामुळे होणारे डॅमेज कमी करण्यास मदत करतो आणि त्वचा उजळ ठेवण्यास मदत करतो. सन डॅमेज आणि टॅनिंग कमी करण्यास मदत. नियमित आहारात टोमॅटो घेतल्यानं UV डॅमेज पासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते. यामुळे स्किन डल आणि काळवंडलेली दिसणं कमी होऊ शकतं. व्हिटॅमिन सी मुळे कोलॅजिन सपोर्ट. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे कोलॅजिन तयार होण्यास मदत होते. यामुळे त्वचा फर्म आणि स्मूथ राहते. ऑइल कंट्रोल आणि ॲक्नेसाठी मदत. टोमॅटोचे गुणधर्म त्वचेतील एक्सेस ऑइल कमी करण्यास मदत करतात. यामुळे ॲक्ने टेंडन्सी कमी होण्यास सहाय्य मिळू शकते. कसे खावे? सॅलडमध्ये कच्चा टोमॅटो, भाजीत किंवा सूपमध्ये जास्त मीठ न घालता खाणे चांगले. काळजी कोणी घ्यावी? जास्त ऍसिडिटी किंवा रिफ्लक्स असेल तर मर्यादित प्रमाणात घ्यावे. रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात घेऊ नका. दूध आणि तूप. उपाय नंबर 8. दूध आणि तूप त्वचा आणि शरीरासाठी कसे मदत करतात? दूध आणि साजूक तूप हे पारंपरिक आहारातील महत्त्वाचे घटक आहेत. योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचेचा तजेला वाढवणे, शरीराला ताकद देणे आणि ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. त्वचेला आतून पोषण मिळते. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 असते. हे त्वचेचा टेक्स्चर सुधारून सॉफ्टनेस आणि हेल्दी ग्लो वाढवण्यास मदत करते. ड्राय स्किन कमी करण्यास मदत. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे शरीरातील ड्रायनेस कमी करून त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यास सहाय्य करतात. कोलॅजन सपोर्ट आणि एजिंग कंट्रोल. दुधातील न्यूट्रिएंट्स त्वचेच्या रिपेअर प्रोसेसला मदत करतात. नियमित पण मर्यादित सेवन केल्यास त्वचा डल दिसणं कमी होऊ शकतं. एनर्जी आणि हार्मोनल बॅलन्स. तूप शरीराला स्टेडी एनर्जी देते आणि डायजेशन सुधारण्यास मदत करते. जेव्हा पचन व्यवस्थित असते तेव्हा त्याचा चांगला परिणाम त्वचेवरही दिसतो. कसे घ्यावे? रात्री 1 ग्लास कोमट दूध, दिवसातून 1 छोटा चमचा साजूक तूप जेवणात घ्यावे. काळजी कोणी घ्यावी? वजन वाढण्याची टेंडन्सी असेल तर प्रमाण कमी ठेवावे. लॅक्टोज इंटॉलरन्स असल्यास दूध टाळावे. जास्त प्रमाणात तूप रोज घेऊ नका. चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी काय टाळावे? सुंदर त्वचेसाठी फक्त चांगले पदार्थ खाणे पुरेसे नसते. काही सवयी आणि पदार्थ टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जंक फूड आणि तळलेले पदार्थ जसे की चिप्स, पिझ्झा, बर्गर, जास्त तेलकट पदार्थ शरीरात इन्फ्लमेशन वाढवतात. यामुळे पिंपल्स, डलनेस आणि त्वचेवरील तेलकटपणा वाढतो. जास्त साखर आणि गोड पदार्थ. जास्त साखर कोलॅजिन कमी करतो. यामुळे त्वचा लवकर एजिंग दिसू शकते आणि ग्लो कमी होतो. सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूस यामध्ये हिडन शुगर आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात. त्वचा हायड्रेटेड आणि निस्तेज दिसू शकते. जास्त चहा, कॉफी, अति कॅफेन घेतल्यानं डिहायड्रेशन वाढतं.
यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि ड्रायनेस दिसू शकतो. उशिरापर्यंत जागरण, झोप कमी झाली की शरीराची रिपेअर प्रोसेस कमी होते. चेहऱ्यावर थकवा आणि डलनेस दिसतो. धूम्रपान आणि अल्कोहोल हे त्वचेतील ऑक्सिजन सप्लाय कमी करतात. त्यामुळे रिंकल्स आणि पिगमेंटेशन वाढते. जास्त मीठ, जास्त सॉल्ट घेतल्यानं वॉटर रिटेन्शन वाढते. चेहरा सुजलेला दिसू शकतो. मित्रांनो, चेहरा गोरा आणि तजेलदार ठेवण्यासाठी महागड्या क्रीम्स पेक्षा तुमच्या रोजचा आहार आणि सवयी जास्त महत्वाच्या असतात. हळदीचे दूध, मनुके, बदाम, हिरव्या पालेभाज्या, दही, टोमॅटो, आवळा, दूध, तूप आणि पुरेसं पाणी हे छोटे बदल तुमच्या त्वचेला आतून हेल्दी बनवतात. गोरेपणा म्हणजे फक्त रंग बदलणं नाही, तर स्वच्छ, हेल्दी आणि आत्मविश्वासपूर्ण त्वचा मिळवणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हेल्थ विषयक अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.